मुंबईतील सायन उड्डाणपूल पुनर्बांधणीला वेग आलाय। 500 टनांचे महत्त्वाचे 2 गर्डर बसवलेले आहेत, त्यामुळे पुलाच्या बांधकामाला गती मिळणार आहे। त्याचबरोबर पूर्व द्रुतगती मार्गावर LBS रोड आणि धारावी रोड यांच्यातील महत्त्वाची पूर्व पश्चिम रस्ते जोडणी लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आढावा घेते आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मध्य रेल्वेवरील सायन उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे। तब्बल 500 टन वजनाच्या दोन गर्डर जे आहेत ते 6 तासांच्या या वेळामध्ये बसवण्यात आले आहेत। त्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या सायन उड्डाणपुलाच्या बांधकामाला आता वेग आला आहे। दोन्ही मुख्य गर्डर बसवल्यानंतर आता डेस्क लॅब, जोड रस्त्यांचे पृष्ठभाग, क्रॅश बॅरियर्स आणि अन्य कामांना आता वेग दिला जाणार आहे। पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावर LBS रोड आणि धारावी रोड यांच्यातील महत्त्वाची पूर्व पश्चिम रस्ते जोडणी पुन्हा एकदा सुरू होणार। सायन उड्डाणपूल बंद झाल्यापासून वाहन चालकांना लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर जो आहे तो करावा लागतोय। त्यामुळे नवा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडी जी आहे ती कमी होण्यास मदत होईल। कधीपर्यंत सायन उड्डाणपुलाचं काम हे पूर्ण होणार याची प्रतीक्षा स्थानिक करत असताना प्रवाशांचं लक्ष सुद्धा या बांधकामाकडे लागलेलं आहे। कारण जवळपास सायन उड्डाणपूल बंद होऊन 1.5 ते 2 वर्ष पूर्ण होत आले आहेत, मात्र काम अजूनही अपूर्णच जे पाहायला मिळत आहे। त्यामुळे कधीपर्यंत काम पूर्ण होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कारण हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल चालू झाल्यानंतर लोकांची, प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे आणि प्रवासाचा वेळ सुद्धा वाचणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।